जय मित्रांनो, तर आता मला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की आता नवीन पोलीस भरती कधी निघेल. तर आता तुम्हाला फक्त मला एक सांगायचं आहे की आता काही जर अर्जंट काम असेल तरच मला कॉल करा. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज जर केला तर 100% मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा. 100% मी तुम्हाला रिप्लाय देईल. पण जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल तरच तुम्ही मला काही, जर अर्जंट काही माहिती हवी असेल, काही पोलीस भरतीबद्दलची जे काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करा. जर काही अर्जंट जर असेल तर मला नक्कीच कॉल करा. त्याच्या व्यतिरिक्त करू नका, व्हॉट्सअपला नक्कीच मेसेज करा. तर आता पोलीस भरतीबद्दल जर बोलायचं झाल्यास नवीन पोलीस भरती कधी निघेल तर आता 20,000 जागांची जागा डिक्लेअर झालेल्या आहे, ज्या की आता सगळीकडे चर्चा चालू आहे. टेलिग्राम, इंस्टा, व्हॉट्सअपला सगळीकडे आपण चर्चा बघतो की 20,000 जागांची भरती निघणार आहे. पण आता नेमकी ती भरती कधी निघणार आहे या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आतापर्यंत जर चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी देत असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असतात त्यांनी नक्कीच आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता नवीन पोलीस भरती कधी निघेल तर आता ठाणे सिटीला बऱ्यापैकी पोलीस ठाणे होणार आहे. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड असो, त्याच्यानंतर पुणेला बऱ्यापैकी आता ज्या भरल्या गेल्या नाही जागा, ज्या 850 जागा वाढीव होता त्या जागा नेक्स्ट भरतीमध्ये, आगामी भरतीमध्ये निघण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यासोबतच आता लातूर एसआरपीएफचा गट होणार आहे. त्याच्यानंतर नांदेड आयुक्तालयाच्या जागा आतापर्यंत बी भरल्या गेलेल्या नाही आहेत. कोल्हापूर आयुक्तालय होणार आहे. अशा बऱ्यापैकी जागा आपल्याला या आगामी भरतीमध्ये दिसणार आहे. आता जी सध्याची करंटची भरती आहे याच्यापेक्षा नक्कीच 100% तरी आपली येणारी आगामी भरती याच्यापेक्षा मोठी असणार आहे. त्यामुळे आता पोलीस भरती कधी निघेल तर मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे, पोलीस भरती प्रत्येक वर्षी निघत असते. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होऊ शकते. जर आता कुंभमेळा जरीही नसता तरीही आपली पोलीस भरती जो टाइम टेबल असतो पोलीस भरतीचा, त्याच टाइम टेबल मध्ये पोलीस भरती प्रत्येक वर्षी आपल्याला मागच्या 3 भरत्यांमधून आपल्याला दिसून आलेला आहे. त्यामुळे गाफल राहू नका. पोलीस भरती कधी निघेल, पोलीस भरती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एंडिंगला या निघू शकते 2026च्या. त्याच्यानंतर फक्त स्टार्टिंग 2027. याच्या व्यतिरिक्त इतकाही काही वेगळा असा टाइम आपल्याला पोलीस भरतीला लागताना दिसत नाहीये. मागच्या 3 भरत्या बघितलेल्या आहे. रेग्युलर प्रत्येक वर्षी आपली पोलीस भरती 22ला निघाली, 23ला निघाली, 24ला निघाली, 25ला निघाली. आता आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे गाफल राहू नका. प्रॉपर अभ्यास करा. एकही दिवस इकडे तिकडे जाऊ देऊ नका. प्रॉपर फोकस करा. आता वेळ आपल्याला काही वेळ नाहीये. 5-7 महिने आपल्याला सध्या भेटलेले आहे. त्याच्यानंतर आता हा जो टाइम टेबल, आता माझं एक पर्सनली मत तुम्हाला सांगतो की हा जो सध्याचा जो टाइम चालू आहे याच टाइममध्ये आपली पोलीस भरती निघू शकते. म्हणजे आता कसं आपलं या भरतीमध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जागा निघालत्या, आता एप्रिलमध्ये आपल्याला प्रोसेस संपताना आपल्याला पोलीस भरतीची दिसत आहे. डॉक्युमेंट, मेडिकल वगैरे जर वगळता तर इतर सर्व सिलेक्शन यादी लागून एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी आता एसआरपीएफच्या काल लिस्टा लागलेल्या आहे. तर अशा बऱ्यापैकी एवढी काही फास्ट प्रोसेस आपल्या पोलीस भरतीची असते. त्यामुळे एकही दिवस इकडे तिकडे खंड पडू देऊ नका. प्रॉपर आता ज्यांना या भरतीमध्ये, या करंटच्या भरतीमध्ये जे वेटिंगला असतील, जे वेटिंगला नसतील, तरीही आता जर तुम्हाला वाटत असेल की क्लास करून जर फायदा होते तर घरी राहून पण अभ्यास होत असते प्रॉपर. पण जर आता तुम्हाला क्लासवर गेल्यानंतर, आता मी तुम्हाला एक सांगतो, क्लासला जर तुम्ही गेले तर तुम्हाला योग्य दिशा मिळते. योग्य वातावरणात तुम्ही पोलीस भरतीच्या वातावरणात येता. एकटा राहून इतका काही अभ्यास वगैरे आपल्या पोलीस भरतीचा होत नसतो. तर क्लास वगैरे जर केला तर तुम्हाला जर असं वाटत असेल की क्लास वगैरे करून आपल्याला नक्कीच फायदा होईल तर नक्कीच करा. पोलीस भरती आता एक तुम्हाला सांगतो, शिक्षणावर जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट नक्कीच आपल्याला परतावा देत असते, व्याज देत असते. त्याच्यामुळे आता पोलीस भरतीला लागून खर्च तुम्हाला किती येईल या 7-8 महिन्याचा तर लागू द्या. किती खर्च येते तर त्याच्यानंतर आपल्याला 35-40 हजार स्टार्टिंग जर आपल्याला पोलीस भरती देत असेल तर खर्च लागू द्या. किती इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट ही चांगलीच असते, शिक्षणावरती इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामुळे पोलीस भरतीवरती खर्च लागू द्या. किती लागते, काय लागते, 7-8 महिन्याचा लागून किती लागेल, पण प्रॉपर 7-8 महिने स्वतःला द्या. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये द्या. त्याच्यासोबतच जागावाढीचा नाही, वयवाढीचा बऱ्यापैकी मला कमेंट येत आहे. तर वयवाढीबद्दल तरी सध्या काही अपडेट नाही आहे. त्यामुळे वयवाढीबद्दल तर आपण काही बोलू नाही शकत. तर माझं एक मत आहे की वयवाढ आता या भरतीमध्ये तरी मिळू शकत नाही. पण आता जोपर्यंत प्रॉपर अपडेट येत नाही त्याबद्दल आपण बोलू शकत नाही. एक माझं मत मांडलं तुमच्या समोर. त्याच्यासोबतच जर आता याबद्दल जर काही अपडेट आल्या तर मी नक्कीच तुम्हाला देईल. त्याच्यासोबतच आता मी तुम्हाला आणखी एक वेळेस सांगतो की मला तुम्ही व्हॉट्सअपला जे काही तुमच्या अडचणी असतील पोलीस भरतीबद्दलच्या त्या नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 100% मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. 100% मी तुम्हाला रिप्लाय देईल. पण जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल तरच मला कॉल करा. त्याच्या व्यतिरिक्त करू नका. त्याच्यासोबतच आता इन्स्टाची जर माझा आता कोणाकडे जर नंबर नसेल, मोबाईल नंबर जर नसेल तर मला
आपल्या कॉप्स दीपक 97 या इन्स्टा आयडीला मला मेसेज करा. इन्स्टा आयडीला मी तिथं तुम्हाला नंबर देईल. सर्व काही ज्या काही तुमच्या अडचणी असतील मला कॉल करा, त्याच्यानंतर मेसेज करा. काही अर्जंट जर असेल तरच कॉल करा. मेसेजला मी नक्की 100% तुमच्या रिप्लाय देईल. त्याच्यासोबतच आता जर आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी प्रॉपर सगळ्या पोलीस भरतीचे अपडेट मी तुम्हाला देतच राहील. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.